नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी थेट रस्त्यावर अतिक्रमण करत फुटपाथवर कंटेनरचे संपर्क कार्यालय उभारलेलं आहे। विशेष म्हणजे या कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते काल रात्री करण्यात आले। विमानतळ रोडवर सांगवी भागामध्ये हे कार्यालय आहे। रात्री उद्घाटनाच्या धामधुमीमध्ये ही बाब ठळकपणे दिसून आली नाही, मात्र सकाळी फुटपाथवरच हे कार्यालय उभारल्याचं दिसून आलंय। चक्क फुटपाथवर अतिक्रमण करून कार्यालय थाटल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता या कार्यालयावर महापालिका काय कारवाई करते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। एकनाथजी शिंदे साहेब यांच्या तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडे। सतीश, श्रीकांत शिंदे यांनी उद्घाटन केलेलं हे कार्यालय फुटपाथवरच थाटलेलं आहे, त्यामुळे आता या संदर्भात काय नेमकी कारवाई केली जाते याकडे लक्ष आहे। नक्कीच शिवसेनेने जे कंटेनर कार्यालय एक नवीन संकल्पना आणलेली आहे आणि काल श्रीकांत शिंदे खासदार हे नांदेडच्या दौऱ्यावर होते, त्यामुळे घाई गडबडीत नांदेडचे जे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे गंगाधर बडुरे यांनी चक्क फुटपाथवरच अतिक्रमण करत हे कंटेनर कार्यालय उघडलेलं आहे। काल रात्री श्रीकांत शिंदे यांच्याच हस्ते या कंटेनर कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। काल उद्घाटनाच्या धामधुमीत हे कार्यालय फुटपाथवर आहे याचं कोणालाही मागोवा आला नाही, मात्र सकाळी जेव्हा फुटपाथवर नागरिक पायी चालत होते, मॉर्निंग वॉकसाठी जात होते, तेव्हा अनेक नागरिकांच्या हे कार्यालय निदर्शनास आलेलं आहे। चक्क फुटपाथवर हे कार्यालय बांधण्यात आलेलं आहे। विमानतळ रोड जो आहे नांदेडचा सांगवी प्रभागात हे फुटपाथ कार्यालय थाटण्यात आलेलं आहे। आता या कार्यालयावर महापालिका अधिकारी काय कारवाई करतात ते पाहावं लागणार आहे। अगदी धन्यवाद सतीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय बालाजी कल्याणकर साहेब यांच्या नेतृत्वात तर फुटपाथवरच हे संपर्क कार्यालय थाटण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता यावर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। श्रीकांत शिंदेंनीच हे उद्घाटन सुद्धा केलेलं आहे, त्यामुळे आता यावर नेमकी काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। फुटपाथवरच शिवसेनेनं हे संपर्क कार्यालय थाटलेलं आहे, कंटेनर कार्यालय अशी नवी संकल्पना घेऊन हे कार्यालय इथे थाटण्यात आलेलं आहे। मात्र हे फुटपाथवर थाटण्यात आल्यामुळे नागरिकांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे।